आणि यातली पहिली बातमी आहे राजकीय वर्तुळातून। काँग्रेसनं नाव न घेता पार्थ पवार यांना डिवचलेलं आहे। धड भाषणही देता न येणारा असं म्हणत टोमणा लगावण्यात आलाय। पार्थ पवार यांचं नाव न वापरता कृतघ्न असा उल्लेख सुद्धा करण्यात आला। पार्थ पवार यांनी केलेल्या टीकेनंतर काँग्रेसनं जोरदार हल्लाबोल केलेला आहे। जी टीका पार्थ पवार यांनी केलेली होती त्याच टीकेला आता काँग्रेसनं मात्र जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। काँग्रेसनं सुद्धा जोरदार निशाणा साधत टीका केलेली आहे। मात्र या ट्विटमध्ये पार्थ पवार यांचं कुठेही नाव नाहीये, अप्रत्यक्ष अशी ही टीका करण्यात आली आहे। ट्विट नेमकं काय पाहूया। धड भाषणही देता न येणाऱ्या कुटुंबियांच्या पूर्वपुण्याईवर आत्ताच खासदार झालेल्या मुलानं काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तच नाही का? स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीमधून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलानं काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं। या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारनं त्यांच्या राज्यात एफआयआर नोंद करून घेतला। तिथे सरकार काँग्रेस पक्षाचे आहे। काँग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमधील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणुकीतून माघार घेईन अशी मागणी करतायत। यावरही या कृतघ्न मुलानं बोलायला हवं। काँग्रेसनं उमेदवार दिल्यानंतर खासदार पार्थ पवार यांनी केलेल्या विधानाची सगळीकडे चर्चा होतीये। त्यांनी काँग्रेसला हिणवलंय। यावरच आता खासदार शरद पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेची सगळीकडे चर्चा होतीये। पार्थ पवार यांच्या या विधानाबाबत विचारलं असता शरद पवार यांनी स्मितहास्य करत प्रतिक्रिया दिली। काँग्रेसने स्थानिक पातळीवर स्थानिक पक्षांना बळ दिलं पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलंय। आणि आता तिथे पार्थ पवार यांनी अर्ज भरल्यानंतर म्हटलं की काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू होईल, त्यांनी केलं चुकीचं नाही, चुकीचं केलं। शासनामध्ये महत्वाचे धोरणाचं शेषण करायला एक प्रकारची परिपक्वता लागते। ही किस्मत आहे हे आज मी सांगू शकतो। त्यामुळे पवारांच्या या विधानामधून आता नेमकं काय सूचित होतंय किंवा त्यांना काय सूचित करायचं होतं असा सुद्धा सवाल राजकीय वर्तुळातून विचारला जातोय। एकीकडे पार्थ पवारांनी थेट काँग्रेसवर निशाणा साधला, कारण बारामतीमध्ये त्यांनी उमेदवार दिला। त्यानंतर काँग्रेसनं निशाणा साधत तितकंच जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। आता या सगळ्या संदर्भात शरद पवार यांना विचारलं असता त्यांची सुद्धा एक महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। राजकारणात एक प्रकारची परिपक्वता लागते, ती पार्थ पवार यांच्यात कितपत आहे हे मी आज सांगू शकत नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं। त्यामुळे या सगळ्यातून नेमकं शरद पवार हे काय सुचवू पाहतायत हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे। तर एकंदरीतच हा खरा वाद सुरू झालेला आहे जेव्हा पार्थ पवार यांनी काँग्रेसवर सर्वप्रथम टीका केली, कारण बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी उमेदवार दिला। त्यांनी टीका केल्यानंतर मात्र काँग्रेस काही शांत बसलेली नाहीये। काँग्रेसनं जोरदार प्रत्युत्तर दिलं। काँग्रेसनं नाव न घेता पार्थ पवार यांच्यावर हा निशाणा साधलेला आहे, त्यांना डिवचलेला आहे। धड भाषणही देता न येणारा असं म्हणत या ट्विटमधून टोमणा लगावण्यात आला। पार्थ पवार यांचं नाव न घेता मात्र त्यांना कृतघ्न असं त्यांचं इथे वर्णन करण्यात आलेलं आहे। तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी, माफ करा, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत, आमदार आणि नेते। अमोलजी नमस्कार, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर।
खरं तर काँग्रेसनं पार्थ पवार यांच्यावर टीका केलेली आहे. त्याचं कारण असं आहे, सुरुवातीला पार्थ पवार यांनी टीका केलेली होती काँग्रेसनं उमेदवार दिला त्याच्यावरून. मात्र कुठेतरी आता धड भाषणही देता येत नाही असं म्हणत या ट्विटमधून त्यांच्यावर निशाणा साधण्यात आलाय. निशाणा साधायला काँग्रेसमध्ये तेवढी मर्दुमकी आहे का हे पहिलं बघितलं पाहिजे. नंबर 1. दुसरी गोष्ट अशी आहे, बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुका सर्व पक्ष पाठिंबा देऊन जर बिनविरोध करत असतील तर एकट्या काँग्रेसने विरोध करण्याची काही आवश्यकता नाही. आणि त्या अनुषंगानं पार्थ पवारांनी तशा पद्धतीचं स्टेटमेंट दिलं तर इतकं झोंबायची काही गरज नाही. आणि जर तुम्हाला एवढी तिथले उमेदवार, आता जे मोरे उमेदवार तिथे दिलेले आहेत बारामतीमध्ये, ते म्हणतात दादांवर FIR जर झाला महाराष्ट्रामध्ये तर मी विड्रॉल करतो. माझं म्हणणं आहे त्याला खाज आहे त्यांनी उभं राहूनच दाखवावं. आणि एवढं जर तुम्हाला वाटत होतं की दादांच्या बाबतीत FIR सगळ्या महाराष्ट्रात झाली पाहिजे तर तुमच्या आमदारांनी काय मुख गिळून बसले होते काय विधानसभेच्या वेळेस? तिथे 1-2 आमदार बोलले ते काँग्रेसचे, बाकी कोणीच नाही बोललं. त्याच्यामुळे काँग्रेसने नैतिकतेचे धडे शिकू नये. काँग्रेसला त्यांच्या इतिहासातला महाराष्ट्रातला सर्वात दारुण पराभव पाहायचा असेल तर माझी त्यांना विनंती आहे, त्यांनी त्यांचा उमेदवार बारामतीमध्ये उभा करावा. आधी बारामतीकर काँग्रेसच्या उमेदवाराला त्याची योग्य जागा दाखवतील, तेवढे बारामतीकर सक्षम आहेत. आता काहीतरी तोंड पाजळून आता काही टीका करायला काही जागा राहिली नाही म्हणून आता असं बोलतायत ते. पण त्यांच्या अधिकृत हँडल पेजवर काय टाकलंय ते मी वाचलेलं नाही. पण काँग्रेस हे तसंही मेल्यात जमा झालेला पक्ष आहे. अत्याधिक जास्त खुमखुमी असेल तर त्यांनी मैदानात उतरावं. निश्चित. अमोलजी, या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली त्यासाठी धन्यवाद.